Hello students, today we are talking regarding to the subject maths, upper primary scholarship examination standard 7th subject maths. So students, second lesson is going on natural numbers, whole numbers, integers and rational numbers. So we already completed natural numbers, whole numbers, integers and rational numbers. So today our next point is the decimal form of a rational number. A. टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. आता पहिल्यांदा आपण बघूया टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय. Let us find the decimal form of the rational number 45/4. तर या ठिकाणी काय सांगितलंय फाइंड आउट करायला डेसिमल फॉर्म. कोणाचा डेसिमल फॉर्म 45/4 चा. In this example the process of division comes to an end. So 11.25 is the terminating decimal fraction of the rational number 45/4. तर या ठिकाणी तुम्हाला डिव्हिजन करून दाखवलेली आहे. 45 डिवायडेड बाय 4 जेव्हा आपण करतो तेव्हा आन्सर मिळतं 11.25. ठीक आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे तर 0 मिळालं आपल्याला रिमाइंडर, म्हणजेच याचा अर्थ इथे ही डिव्हिजनची जी प्रोसेस आहे ती संपली. म्हणजे याला म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. जे आपल्याला आन्सर मिळालं 11.25 त्याला काय म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. आता सेकंड पाहूया काय आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. आता त्याच्यावरून समजतंय नावावरून नॉन टर्मिनेटिंग म्हणजे टर्मिनेटिंगच्या अपोजिट. बघूया काय आहे ते. लेट अस फाइंड द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर 20/3. In this example, the process of division is unending. The digit 6 recurs. म्हणजे आता जेव्हा ही प्रोसेस करून पाहिली 20 डिवायडेड बाय 3 तेव्हा आन्सर काय मिळतंय 6.66. आणि प्रत्येक वेळेला असं होणार आहे की रिमाइंडर 2 येणार आहे. मग आपण अजून एक 0 ॲड करणार, मग पुन्हा रिमाइंडर 2. ही प्रोसेस थांबणार नाही. म्हणून इथे दिसतंय तुम्हाला 6.66च्या पुढे डॉट्स दिलेले आहेत. याचा अर्थ काय होतो तर त्याच्या पुढे 6 असं त्याला काही एंड नाही असा प्रकार तो असणार आहे. द डिजिट 6 रिकर्स म्हणजे काय 6 हा डिजिट पुन्हा पुन्हा येत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. द रिकरिंग डिजिट्स आर मार्क्ड विथ अ डॉट. म्हणजे आता कदाचित आता इथे काय झालेलं आहे की 6 हा एकच डिजिट आलेला आहे. काही ठिकाणी 2 डिजिट येऊ शकतात म्हणून डिजिट्स असं म्हटलेलं आहे. ऑर अ लाईन अबाव इट ऑर देम. म्हणजे ते डॉटनी किंवा लाईन जी आहे त्याच्यावरती ड्रॉ केलेली असते अशी दाखवलेली असते. पुढच्या एक्झाम्पलमध्ये सांगते तुम्हाला बघा. 20/3 is equal to 6.66 is written as 20 divided by 3 is equal to 6.6. म्हणजे एकतर डॉटनी मार्क केलेलं असतं किंवा लाईननी म्हणजे कसं पहा 0.3737 इज रिटर्न ॲज 0.37. मग या ठिकाणी 2 डिजिट त्याचं रिपिटेशन झालेलं आहे म्हणून 37च्या वरती आपल्याला काय दिसत आहे तर डॅश दिसत आहे. 5.7214 इज रिटर्न ॲज 5.7214. म्हणजे आता या ठिकाणी 4 डिजिटचं रिपिटेशन आहे म्हणून 4 डिजिटवरती लाईन आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा प्रकारचे जे फ्रॅक्शन आहेत त्याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. पुढे 6 नंबर पॉइंट non-terminating recurring decimal forms and rational numbers. Every number in the non-terminating recurring decimal form
is a rational number. The प्लेस याचा अर्थ कळाला का? एव्हरी नंबर म्हणजे प्रत्येक नंबर कशामधला? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मधला हा काय असतो? तर रॅशनल नंबर असतो. आता रॅशनल नंबर तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. हा जो चार्ट दाखवलेला आहे पहा, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. रॅशनल नंबरमध्ये का कोण कोण येणार आहे? त्याच्यात इंटिजर पण असतील, होल नंबर पण आणि नॅचरल नंबर पण. नेक्स्ट पॉइंट पाहूया. Seventh number point. The place value of any digit in a number is determined by its position in the number as units, tens, hundreds, etc. Example, the place value of 3 in the number 937865 is 30,000. सोपं आहे. 8 number point. If the digits in the units and tens place of any number are interchanged, the difference between the number obtained and the original number is in multiples of 9. Consider the number 4597. आता इथे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला नंबर दिलेला आहे 4597. इफ द डिजिट्स 7 अँड 9 आर इंटरचेंज. समजा हा 7 आणि 9 इंटरचेंज केले म्हणजे 7च्या जागेवरती 9 आणि 9च्या जागेवरती 7. द डिफरन्स बिटवीन 4597 अँड 4579 इज 18. तर त्यांच्यामधला डिफरन्स किती मिळतो आपल्याला? 18 मिळतो. विच इज अ मल्टिपल ऑफ 9. आता 18 हा नंबर मिळाला म्हणजे 18 हा नंबर मल्टिपल आहे की नाही, म्हणजे 9च्या टेबलमध्ये येतो आहे. इट इज ऑल्सो 9 टाइम्स ऑफ द डिफरन्स बिटवीन द टू डिजिट्स, दॅट इज 9 मल्टिप्लाइड बाय 9 मायनस 7 इज इक्वल टू 9 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 18. हा पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढचा पॉईंट पाहूया 9 नंबरचा. If the same digit occurs in the tens place and units place of a number, then the difference between their place value is 9 times that digit. Example, if the digit 5 in the tens and unit places, then the difference between their place value is 50 minus 5 is equal to 45. This is 9 times 5. म्हणजे बघा आता समजा जर का आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. समजा जर का 5 हा डिजिट आहे आणि तो टेन्स प्लेसला पण आहे आणि युनिट प्लेसला पण आहे, तर त्यांच्या प्लेस व्हॅल्यू किती येणार? अर्थातच 50 आणि 5 येणार. मग त्याच्यामधला डिफरन्स आला 45. म्हणजे 45 हे सुद्धा 9च्या टेबलमध्ये येतात. पुढचं, इफ द सेम डिजिट ऑकर्स इन द 100th प्लेस अँड द 10th प्लेस ऑफ अ नंबर, देन द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यू इज 90 टाइम्स दॅट डिजिट. एक्झाम्पल, इफ द डिजिट 6 इन द 100th अँड 10th प्लेस, म्हणजे समजा 6 हा डिजिट 100 प्लेसला पण असेल आणि 10th प्लेसला पण असेल, देन द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यू इज 600 मायनस 60 इज इक्वल टू 540. देन दिस इज 90 टाइम्स 6. म्हणजे पहा या ठिकाणी जर का 600 प्लेस व्हॅल्यू आणि परत 60 म्हणजे जर का याची सबट्रॅक्शन केली तर 540 आन्सर मिळतं. तर मग दिस इज 90 टाइम्स 6. तर तुम्ही 90 मल्टिप्लाइड बाय 6 करून पाहिलेत तर आन्सर किती येतं? 540 आन्सर मिळतं. पुढे थर्ड पॉइंट,
If the same digit occurs in the 100 place and the units place of a number, then the difference between their place value is 99 times that digit. Example, in the number 5474, समजा हा नंबर कन्सिडर केला 5474, the difference between the place value of 4 is 400 minus 4 is equal to 396 is equal to 99 times 4. If the same digit occurs in the thousands place and tens place of a number, then the difference between their place values is 990 times that digit. Example, in the number 75659, the difference between the place values of 5 is 5000 minus 50 is equal to 4000. 950 is equal to 990 times 5. If the same digit occurs in the thousands place and the units place of a number, then the difference between their place values is 999 times the digit. Example, in the number 46326, the difference between the place values of 6 is 6000 minus 6 is equal to 5994 is equal to 999 times 6. अशा प्रकारे काही तुम्हाला पॉइंट इथे दिलेले आहेत. शेवटचा पॉइंट पाहूया आणि मग पुढची व्हिडिओमध्ये उरलेले पॉइंट पाहूया. गिवन अ नंबर ऑफ सर्टन digits, the greatest number is formed by using its digits as a 9. Example, the greatest 5-digit number is 99,999. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे आता फक्त 4 पॉइंट राहिलेले आहेत, ते एक्सप्लेन करणार आणि मग आपण एक्सरसाइजला स्टार्ट करूया.